तर आपल्या समोर जो हा वेल आहे, छोटासा नाजूकचा वेल आहे, याचं नाव आहे काऊसकुल्ली किंवा कपिकच्छू किंवा दुसरं नाव आहे त्याचं म्युकुना प्रुरियन्स. याला आयुर्वेदामध्ये कवच बीज असं म्हटलं जातं. कवच बीज याच्या ज्या बिया आहेत, या बिया आपल्याला औषधाकरता अत्यंत महत्वाच्या आहेत. दुसरी गोष्ट, रानभाजीच्या सदरामध्ये देखील आपण या वनस्पतीला घालू शकतो, कारण याच्या कोवळ्या पानांची भाजी बनवून खाल्ली जाते. खास करून याच्या ज्या शेंगा आहेत, त्या शेंगा साधारण आपली चिंच असते त्या पद्धतीने असतात, पण त्याच्यावरती बारीक बारीक कुसं असतात आणि ती कुसं जर आपल्या अंगाला लागली तर प्रचंड खाज येते. त्यामुळं तर याला संस्कृतमध्ये नाव आहे कपिकच्छू. कपी म्हणजे माकड आणि कच्छू म्हणजे खाज. जर एखाद्या व्यक्तीच्या अंगाला जर हे याची कुसं लागली तर खाज सुटते. ज्याप्रमाणे अशा पद्धतीनं ते माकड नेहमी खाजवत राहतं, तशा पद्धतीनं माणूस खाजवत राहतो. त्यामुळे त्याला संस्कृत नाव ठेवलेलं आहे कपिकच्छू.